राखणदार हा गावातील ग्रामदेवतेचा सेवक असतो. तर गावातल्या लोकांचं रक्षण हा राखणदार करत असतो. तर रात्री 12 नंतर घुंगराच्या काठीचा आवाज येतो, चपलांचा आवाज असतो, हाच तो राखणदार. नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो आहोत गावी आचरण्याला. राखणदार म्हणजेच प्रोटेक्टर यांनी शेताचं आपलं रक्षण करावं याच्यासाठी राखणदाराला नारळ आणि कोंबडं देण्याची कोकणामध्ये पद्धत आहे. राखणदाराची राखण काही नो मॅटर वॉट आपण ती मिस नाही केली पाहिजे. तर फोटो काढायचा तर राखण ही कातर वेळेला म्हणजे 7 वाजता संध्याकाळी दिली जाते आणि इथे बायका जात नाही, फक्त पुरुषच राखण द्यायला जातात. तिकडेच ठेवतो मागे. मग हे करायचं काय पाहिजे? चिकनच्या जे छोटे छोटे केस असतात ते काढण्यासाठी ते जाळलं जातं. आता आपण भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटण करूया. त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तेलावरती कापलेला कांदा आणि ओलं खोबरं जे किसून घेतलेलं ते परतून घेतलं. आता ते मिक्सरला लावून त्याची एक पेस्ट बनवून थोडंसंच पाणी टाकून पेस्ट बनवून ती आता मी एका डब्यात काढून घेणार आहे. म्हणजे जसं जसं आपल्याला वाटण लागेल तसं आपण ते वाटण पुढे वापरू शकतो. म्हणून आता ही मी पेस्ट एका डब्यामध्ये काढून घेते. आता हिरव्या वाटण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, लसूण सोलून घेतलेले आहे, आलं घेतलं, त्याचं वाटण करून घेतलं आहे. तर आपण आता सुकं चिकन पण बनवणार आहे, रस्सावालं चिकन पण बनवणार आहे. तर अगोदर आपण सुकं चिकन बनवून घेऊ. पेट्याचा भाग आहे ना का ते? हे आम्ही खातो, हे आम्ही आणतो विकत. अच्छा. ते माझ्याकडे जे हे आमचे सासू सासरे खायचे. टेस्ट असते. हे सासू सासरे आमचे चवीला कसं असतं? चांगलं छान असतं. हे महाग किती किलो मिळत नाही. ओके. तर सुकं चिकनसाठी छोट्या टोपामध्ये आपण तेलामध्ये कांदा कापून घेऊन परतूया आणि आलं लसूणची गोळी टाकू. ठेव ठेव बंद. झालं ना? लागेल बिगेल. हो हो. आता काय करायचं आहे? मी मटण मिक्स करते. हे फोडणीला घातलं काय, मग इकडे आपण ते हे केलं ना देतो पण हे करते. पाणी छोटे चमचे भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया.
आहे. हो. मी कशाला गरम मसाला टाकत नाही टाकत. दुसरं ताट देऊ. अरे धुवायलाच जातात. तू पटकन ताट आता वडे चिकनचा करा. रस्सा करायला घेऊया. त्याच्यासाठी आता चिकन कापून घेत आहोत. ठेवून देत मग तोपर्यंत मी इकडे फोडणी घालते. हे सांगते ती वेळी घे नीट कर पटापट. बस. आणि मसाला टाका कुठला जो आहे ना. खाटूचा चमचा घे. बस झालं जास्त नाही टाक. आता तेलाची नको ना. लिंबू टाकायचा थोडा. लिंबू टाका. जास्त आहे ना म्हणून होतं चिकन. चिकनला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. हळद, मीठ, खाटूचा मसाला, आलं लसूणची गोळी आणि लिंबू नाही आणि वाटत टाकलं. थोडंसं टाक. मीठ टाकायला पाहिजे. तिखट तर पाहिजे ना मटण. हो. एक तुझं ते मिरच्या टाकल्यास ना. 2 तर तिखट नाही आहे. 3 4 5 चांगला कलर येतो. 6 आता मॅरिनेटेड चिकन टाकून घेऊया. चिकन मध्ये टाकायला आता पाणी गरम करून घेतलं. जवळ सगळ्याच्या ताटात ना थोडं थोडं वाढायला. बरोबर. बस झाले ना एवढं. बस झालं. आता 4 चमचा पण भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया. हे वाटतं तिला घ्यायला लागेल. मसाला मीठ आता बघायला हरकत नाही तर नव्हे दाखवलं ना. नको ना पाणी टाकू. टाका थोडं टाका. उद्याला पण हवंय ना. हां आटेल ना ते आपण हो. वडे करेपर्यंत ते आटणार ना तेवढं. फुटकं ही चांबडी असते ना ही चांबडी बघायची. ती शिजली की झालं. चांबडी शिजली ना. ती कशी तुटली की काय ना. तुटलं काय हे ते कसं तुटलं तर नाही. चांबडी नाही मिळाली. नाही तुटली. चांबडी मिळायला पाहिजे होती. झालं वाटपाच्या ह्याच्यात शिजणार. वाटप टाक. झालं 4 चमचा. गरम पाणी टाकायचं. चिकन मसाला की गरम मसाला. गरम मसाला मी नाही जास्त टाकत. गरम मसाला खाऊन बघा तुम्ही लोकांनी आणि नंतर मग मसाला टाकते. हा मसाला लागणारच. हा आता टेस्ट तुम्हाला फिक्की वाटते की हे. मला मसाला लागणार. तिखट पाहिजे ना मटण. चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन झालेलं आहे. आता आपण वडे बनवायला घेऊया. त्याच्यासाठी आता मी इथे वड्याचं पीठ घेतलेलं आहे. आता वड्याचं पीठ आपण आता मळून घेऊया. तर आता बघूया आपण वडे कसं करायचं ते.
वडे करण्यासाठी आता मी इथे वड्याचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये सगळं असतं, फक्त आपल्याला कोमट पाणी मीठ टाकायचं असतं. ठीक आहे. इथे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आपल्याला मीठ लागेल. इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ तुम्ही वाढवू पण शकता, ठीक आहे, किंवा बिना गव्हाच्या पिठाचे पण करू शकता, पण मी गव्हाचे पीठ घालून करते. आता आपण इथे मीठ पण टाकून घेतले, अर्धा चमचा. इथे आपण कोमट पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे. तर थोडं थोडं करून पीठ कालवून घ्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं पाणी टाकून आपण आणखीन चांगलं येतं कालवून घेऊ. आणि जसं पुरीचं पीठ मळतो तसं आता आपल्याला वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्या इथे वड्याचा पिठाचा गोळा मळून झालेला आहे. आता आपण याला एक तेलाचा हात लावून घेऊ. आता आपण हे तेल टाकून थोडंसं परत मळून घेऊ, म्हणजे पीठ सुकणार नाही. तर वड्याचं पीठ परफेक्ट मळलं आहे की नाही कसं करणार होतं का बघा, थोडं मळल्यानंतर आत जात आहे. ठीक आहे. तर आपलं पीठ पातळ नाही करायचं आहे आणि एकदमही घट्ट नाही करायचं आहे. हे बरोबर आहे, थोडंसं बघितलं आत जात आहे. आता आपण हे पीठ ॲटलिस्ट 1-1.5 तासासाठी झाकून ठेवू, म्हणजे हे पीठ फुगेल आणि मग ह्याचे वडे चांगले फुगून येते. तर इथे मी आता केळीच्या पानानं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जे आपण वडे थापून ह्याच्यात ठेवू तर ते वडे चिकटणार नाहीत. आता या आकाराचा आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत. हे गोळे जास्त पण मोठे नाही करायचे, जास्त पण छोटे नाही. ही परफेक्ट साईज आहे. तुम्ही या आकाराचे सगळे गोळे करून घेऊया आपण. आता इथे वाटीत तेल लावून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून एका केळीच्या पानात किंवा ताटाला तेल लावून ठेवून द्यायचं. तर आता आपले इथे सगळे छोटे छोटे गोळे करून तयार आहेत. तर आपण आता इथे वडा थापायला घ्यायचा आहे. पहिला वडा थापून तयार झालेला आहे. आपला जो तळवा असतो त्याच्या ह्याच्याने आपल्याला प्रेस करायचा असतो आणि जास्त पातळी नाही करायची. वडे जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅस सिमवरती ठेवायचा आणि मग एकदा सगळे वडे तुमचे टाकून झाले की मग गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा. वडा फुगण्यासाठी आता आपण चमच्याने त्याच्यावरती तेल सोडायचं आहे. झालं तर इथे आमचे वडे झाले आहेत तयार. नैवेद्याची पानं काढून होतं राखणदाराला सगळ्यांना पानं द्यायची. फक्त ते आपण हे टाकू रस. हां पण थोडं